नमस्कार बंधू आणि भगिनींनो, मी तुमच्या शंखयात्रेचा सारथी रोहित किणी आणि माझ्यासोबत आहे कुशल आर्य. पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करत आहोत तुमच्या या शंखयात्रेत. आपण आहोत माहूरगड परिसरात आणि आता दर्शन घेणार आहोत श्री दत्तगुरूंच्या माता आणि पतिव्रता सती स्त्री अनुसया मातेचं. चला तर मग घेऊया अनुसया मातेचं दर्शन आणि करूया आपला दिव्य शंखनाद. नांदेड जिल्ह्यातील माहूरगड हे महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांपैकी एक म्हणून ओळखले जाते. रेणुका मातेच्या वास्तव्याने पावन झालेल्या या भूमीत शक्ती उपासनेसोबतच दत्त संप्रदायाचाही मोठा प्रभाव आहे. माहूरगडाची रचना ही 3 प्रमुख शिखरांमध्ये विभागली गेली आहे. पहिले रेणुका मातेचे शिखर, दुसरे श्री दत्त शिखर आणि तिसरे अत्यंत पवित्र मानले जाणारे माता अनुसया शिखर. सतीत्व आणि वात्सल्याचे मूर्तिमंत प्रतीक असलेल्या महासती अनुसया मातेचे मंदिर याच शिखरावरती निसर्गाच्या कुशीत वसलेले आहे. रेणुका देवीच्या दर्शनासोबत श्री दत्त शिखर आणि अनुसया मातेचे दर्शन घेतल्यावरती माहूरगडाची यात्रा पूर्ण होते अशी भाविकांची श्रद्धा आहे. या स्थानाची आख्यायिका अशी की अत्री ऋषींची पत्नी माता अनुसया यांच्या पातिव्रत्याचा लौकिक त्रिभुवनात प्रसरला होता. ही कीर्ती कानांवरती पडताच ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्या पत्नी अर्थात सरस्वती, लक्ष्मी आणि पार्वती यांच्या मनात अनुसयेबद्दल मत्सर जागृत झाला. त्यांनी अनुसयाच्या सतीत्वाची परीक्षा घेण्याचा आपल्या पतींकडे हट्ट धरला. त्यांच्या आग्रहाखातर हे त्रिदेव साधू वेशात अत्री ऋषींच्या आश्रमात दाखल झाले. तिथे त्यांनी अनुसयेला विवस्त्र होऊन भिक्षा वाढण्यास सांगितले. हे ऐकून माता अनुसया क्षणभर विचारात पडल्या. दारी आलेल्या भिक्षुकांना भिक्षा वाढली नाही तर आपले सत्व नाहीसे होईल व परपुरुषांसमोर विवस्त्र झाल्यानेही तीच व्यथा होईल हे अनुसया मातेच्या लक्षात आले. मग अनुसया मातेने आपल्या पतीचे स्मरण करून साधूंच्या अंगावर कमंडलूतून पाणी शिंपडले. त्या सरशी क्षणात त्या त्रिदेवांचे रूपांतर लहान बालकांमध्ये झाले. अनुसयेने त्या बालकांना मांडीवर घेऊन वात्सल्याने स्तनपान दिले आणि पाळण्यात जोजवले. अशा रीतीने त्रिदेवांच्या परीक्षेचा अंत झाला आणि तिथेच त्रिगुणात्मक अवतार असलेल्या दत्तात्रयांचा जन्म झाला. ज्या भूमीवरती ही अलौकिक घटना घडली तेच हे पवित्र अनुसया माता मंदिर असल्याचे भाविकांची श्रद्धा आहे. या प्राचीन स्थानावरील हे मंदिर मुकुंद स्वामी यांनी 1297 साली बांधण्याचे सांगितले जाते. हे मंदिर माहूर येथील एका उंच डोंगरावर आहे. मंदिराच्या पायथ्यापर्यंत पक्की डांबरी सडक आहे. पायथ्याशी असणाऱ्या वाहनतळापासून मंदिरापर्यंत वर जाण्यासाठी व खाली उतरण्यासाठी कोरीव पाषाणात बांधलेले 2 स्वतंत्र पायरी मार्ग आहेत. दोन्ही पायरी मार्गांवर सुरक्षा कठडे आहेत. वर जाणाऱ्या पायरी मार्गाच्या प्रारंभी सोनेरी रंगात रंगवलेली स्वागत कमान आहे. स्वागत कमानीत दोन्ही बाजूला 2 नक्षीदार स्तंभ एकमेकांना महिरपी तोरणाने जोडलेले असून तोरणावर ओम चिन्हाचे आकृती शिल्प आहे. स्तंभावर गरुड व हनुमान यांची शिल्पे आहेत. मंदिराच्या सभोवती किल्लेवजा भक्कम तटबंदी आहे. तटबंदीतील प्रवेशद्वारातून प्रांगणात जाताना मध्ये 4 स्तंभावर उभा असलेला स्वागत मंडप दिसतो. या स्वागत मंडपाच्या छतावर 4ही कोनांवर मेघडंबरी व सिंह शिल्पे आहेत. अनुसया मातेच्या मंदिरासमोरच हनुमानांचे प्राचीन मंदिर आहे. मंदिरात वज्रपीठांवर हनुमानाची शेंदूर चर्चित पाषाण मूर्ती आहे. सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी अनुसया मातेच्या मंदिराची रचना आहे. सभामंडपात गोलाकार स्तंभाच्या 4 रांगा आहेत. बाह्य बाजूचे स्तंभ एकमेकांना महिरपी तोरणाने जोडलेले आहेत. सभामंडप अर्धखुल्या स्वरूपाचा आहे. या सभामंडपात देवस्थानाचे कार्यालय व देणगी कक्ष आहे. पुढे हेमाडपंथी शैलीचे दगडी बांधकाम असलेले अंतराळ व गर्भगृह आहे. अंतराळाचे प्रवेशद्वार कमी उंचीचे व अरुंद आहे. त्याच्या ललाट बिंबावरती कमळ फुलांची नक्षी आहे. अंतराळातून बाहेर पडण्यासाठी उजव्या व डाव्या बाजूला आणखी 2 दरवाजे आहेत. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावरती पानाफुलांची नक्षी व ललाट बिंबावरती गणेशाची मूर्ती आहे. द्वार शाखांच्या खालील बाजूस द्वारपाल शिल्पे
व मंडारकावर कमळ फुलांची नक्षी आहे. गर्भगृहात वज्रपीठावर अनुसया माता व श्री दत्तात्रय यांच्या काळ्या पाषाणातील मूर्त्या आहेत. गर्भगृहाच्या छतावर पिरामिड आकारातील उतरत्या पायऱ्यांची संरचना असलेले चौकोनी शिखर आहे. शिखराच्या शीर्षभागी आमलक व कळस आहे. अनुसया माता मंदिराच्या सभामंडपाला लागूनच अनुसया मातेचे आई वडील कर्दम ऋषी व देवहूती माता यांचेही मंदिर आहे. या मंदिराच्या शेजारी महादेवाचे लहान मंदिर आहे. या मंदिराच्या बाजूला अत्रि ऋषींचे मंदिरही आहे. अर्धखुला स्वरूपाचा सभामंडप व गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. या गर्भगृहातील वज्रपीठांवर अत्रि ऋषींची मूर्ती आहे. मंदिरात श्री दत्त जयंती, शारदीय नवरात्रोत्सव, चैत्र पाडवा, रामनवमी, दसरा, दिवाळी, कोजागिरी पौर्णिमा, कार्तिक पौर्णिमा आदी सर्व सण उत्सव साजरे केले जातात. सर्व उत्सवांच्या वेळी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. प्रत्येक मासातील पौर्णिमेस मंदिरात जत्रोत्सव साजरा केला जातो. दररोज शेकडो भाविक या मंदिरात दर्शनासाठी येतात. अशी मान्यता आहे की ज्या दाम्पत्याला संततीची आस आहे त्यांनी या मंदिरात येऊन मनापासून प्रार्थना केल्यास त्यांची इच्छा पूर्ण होते. दररोज सकाळी 6 ते 7 व सकाळी 8:30 ते रात्री 8 पर्यंत भाविकांना या मंदिरात अनुसया मातेचे दर्शन घेता येते. सकाळी 7 ते 8:30 या वेळेत पूजा व अभिषेकासाठी मंदिराची द्वारे बंद असतात. तर मित्रांनो, ही होती आजची आपली शंखयात्रा श्री दत्तगुरूंच्या माता आणि पतिव्रता स्त्री श्री अनुसया मातेच्या चरणी. तुम्हाला ही यात्रा कशी वाटली ही खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि हो, लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुमचा प्रत्येक लाईक्स म्हणजे आमच्यासाठी शंखनाद, प्रत्येक शेअर म्हणजे भक्तीचा दिवा, आणि सबस्क्राईब ते म्हणजे ही शंखयात्रा अखंडपणे सुरू ठेवण्याचं एक वचन. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच आध्यात्मिक स्थळी. तोपर्यंत शंखयात्रा, शंखनादातून दिव्यतेकडे.